लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आज जो टॉपिक मशीन लर्निंगचा तुमच्यासमोर मी प्रेझेंट करणार आहे तो आहे डेटा सेट, डेटा पॉईंट्स, लेबल्स आणि फीचर्स. आता सर्वप्रथम आपण बघूयात की डेटा सेट म्हणजे काय असतं. डेटा सेट म्हणजे इट्स अ कलेक्शन ऑफ डाटा. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचा डेटा सेट, एखाद्या कंपनीत काम करणारे एम्प्लॉईज असतील त्यांचा डेटा सेट, बँकेचे कस्टमर्स असतील त्यांचा डेटा सेट. तर डेटा सेट म्हणजे कलेक्शन ऑफ रिलेव्हंट डेटा. मशीन लर्निंगमध्ये याला डेटा सेट असं म्हणतात. जनरल जेव्हा आपण टर्मिनॉलॉजी वापरतो ती असते डेटाबेस. म्हणजे एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुमची जो डेटा आहे तो स्टोअर केलेला असतो, ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात. आता तुमच्या स्क्रीनवर एक छोटीशी इमेज दिसते ज्याच्यामध्ये एक डेटा सेट किंवा डेटाबेस आपण म्हणू दिसते आहे, ज्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे नावं आहेत, त्यांचं एज आहे, त्यांचे मार्क्स आहेत आणि त्यांचा क्लास आहे. तर हे काय झालं, इट्स अ कलेक्शन ऑफ रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द स्टुडंट, म्हणून याला काय म्हणतात डेटा सेट. पण लक्षात घ्या मशीन लर्निंगमध्ये याला काय म्हणतात डेटा सेट. आता त्याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे तो आहे डेटा पॉईंट. आता डेटा पॉईंट म्हणजे काय की एक रो. उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याचं नाव आहे रोहन, त्याचं एज आहे 14, त्याचे मार्क्स आहे 85 आणि त्याचा क्लास आहे 9वी. म्हणजे एक सिंगल रो याला काय म्हणतो आपण डेटा पॉईंट असं म्हणतो. आणि नॉर्मल डेटाबेसमध्ये याला रो असं म्हणतात. तिसरी कन्सेप्ट जी आहे ती आहे फीचर्स. फीचर्स म्हणजे काय की तुमच्या डेटा सेटमध्ये काही व्हॅल्यूज अशा असतात ज्या की वैशिष्ट्यपूर्ण असतात. जेव्हा मशीन लर्निंगमध्ये आपण हे वापरणार आहोत तर मी माझ्या फीचर इंजिनिअरिंग या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी अतिशय समजून सांगितलेल्या आहेत. तर याच्यामधले ह्या डेटा सेटमधले काही फीचर्स हे तुम्हाला निवडावं लागतील. हे कशा करता की जेव्हा तुम्ही मॉडेलला हे देणार आहात शिकवण्यासाठी म्हणजे ट्रेनिंग करण्यासाठी, तेव्हा हे फीचर्स काय येतात उपयोगाला येतात. उदाहरणार्थ आता परत स्क्रीनवर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एज आणि मार्क्स नावाचे फीचर्स आहेत. म्हणजे याच्यावर आधारित मी काय करणार आहे त्या विद्यार्थ्याचं काहीतरी प्रिडिक्शन करणार आहे मॉडेलला देऊन. म्हणजे माझ्या डेटा सेटमधून मला काही फीचर्स हे निवडावे लागतील जेव्हा मला मॉडेलला ते ट्रेनिंग करण्याकरता द्यावे लागतील, म्हणून याला काय म्हणतात फीचर्स. चौथा जो पार्ट आहे तो आहे लेबल्स. लेबल्स म्हणजे काय होतं की मॉडेल मी तयार केलं डेटा सेट वापरून, मला काही प्रिडिक्शन करायचं आहे, म्हणजे मला आउटपुट दाखवायचं आहे, रिझल्ट दाखवायचा आहे. तर मी काय करतो लेबलवर आधारित काम करून मॉडेलला ते काय करतो शिकवण्यासाठी देतो आणि ते रिझल्ट्स बघतो. आता उदाहरणार्थ की मला एखाद्या विद्यार्थ्याचा क्लास हा ठरवायचा आहे किंवा मार्क्स हे ठरवायचे, तर क्लास आणि मार्क्स हे काय होतील त्या मॉडेलकरता लेबल्स होतील. तर मला वाटतं की तुम्हाला हे डेटा सेट, डेटा पॉईंट्स, लेबल्स आणि फीचर्स ह्या कन्सेप्ट्स तुमच्या लक्षात आले असतील. एक लक्षात घ्या टर्मिनॉलॉजी ही एकच आहे, फक्त कन्सेप्ट्स वेगवेगळ्या वापरल्या जातात. नॉर्मल प्रोग्रामिंगमध्ये आपण हेच करतो, ज्याच्यामध्ये आपण डेटाबेस वापरतो, त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स वापरतो. मला जे आउटपुट पाहिजे त्या पद्धतीचे मी कॉलम्स निवडतो म्हणजे फीचर्स निवडतो आणि रिझल्ट्स काय करतो डिस्प्ले करतो. फक्त मशीन लर्निंगमध्ये याला डेटा पॉईंट्स, डेटा सेट, फीचर्स आणि लेबल असं म्हणलं जातं. तर मला वाटतं आज इमेजच्या माध्यमातून तुम्हाला मी थोडंसं ग्राफिकल इंटरफेस दाखवला, जेणेकरून तुमच्या ते बहुतेक लक्षात आला असेल. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमचे कॉमेंट्स द्या आणि काही याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ह्या नवनवीन कन्सेप्ट्स खूप चांगल्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.